आपण माझी भूमिका ऐकली. शेवटी निवडणुकी पक्षाच्या नेतृत्वाखालीच लढवली जात असते. त्याच्यामुळे आपण गल्लत करता मी आपल्याला असं सांगितलं की पक्षांतर्गत एक आम्ही जी काही निवडणूक व्यवस्थापन समिती नेमली त्याची नामावली प्रमुख त्या ठिकाणी उद्या आम्ही आज आढावा घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना या संदर्भातली जी काही युती होईल त्याला मी स्वतः प्रदेशाशी चर्चा करीन. आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महानगरपालिकांच्यामध्ये जी काही चर्चा करायची आहे इतर पक्षांची घटक पक्षातल्या इतर पक्षांची त्याला प्रामुख्याने मी स्वतः करेन. कुठून काही आवश्यकता असतील त्यावेळेला ते करतील. दादा आवश्यकता असतील त्यावेळेला दादांची ज्या वेळेला त्यांच्या प्रक्रियेतल्या सहभागाची ज्याला गरज लागेल त्याला जरूर कारण दादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यावेळेला आम्ही ती चर्चा त्या ठिकाणी करू. आणि शेवटी महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये चर्चा पुढे नेणं अत्यंत आवश्यकच आहे. दिल्लीत अमित शहांना भेटल्यानंतर कोकाटेंचं खातं तर काढून घेण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांकडनं तशा पद्धतीचं पत्र देखील देण्यात आलेलं आहे. आणि कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न वारंवार पार्टीकडनं केला जातोय. जर ते आरोपी आहेत त्यांच्यावर आरोप सिद्ध होतोय तर अशा परिस्थितीत दोन भाग आहेत की एक तर तालुका स्तरावरच्या JMFC कोर्टाने त्यावेळेला त्यांना कन्व्हिक्शन केलं. त्याच्यानंतर मग जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याने अपील केलं होतं आणि त्यावेळच्या दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली. साधारणपणाने माणिकरावांचं मंत्रिपद आपापच त्या ठिकाणी राहिलं. आता सुद्धा सत्र न्यायालयाने JMFCचा निर्णय मान्य केलेला आहे किंवा तो कायम केलेला आहे. त्याच्यामुळे जी परिस्थिती तयार झाली त्या संदर्भामध्ये दोनच कायदेशीर बाबू आहेत. एक तर उच्च न्यायालयामध्ये आव्हानित करून झालेल्या निर्णयाला स्थगिती मिळते की काय मला असं वाटतं तसा अर्ज त्या ठिकाणी केला गेला आणि ती सुनावणी उद्या होणार आहे. काही काळ त्यापुरता आपण थांबावं. परंतु विरोधकांकडे त्याच्यावरून देखील राजकारण होताना पाहायला मिळते की हे केवळ राजकीय आधार पण आहे त्याच्यामुळे कारवाईपासून वाचण्यासाठी म्हणून ते रुग्णालयात अंजली चव्हाण या म्हणतात इतक्या महागड्या हॉस्पिटलमध्ये कसं ते दाखल झालं. अपेक्षित आहे ते मेडिकल बुलेटिन लीलावतीमधनं देखील येत नाहीये त्यांच्यावर देखील दबाव असल्याचं बोललं जातं. ठीक आहे. मी रात्री उशिरा मी सुद्धा तपशिलावर या विषयावरती माहिती नक्की घेईन. दादा आज एका ठिकाणी दौऱ्यावरती आहे. मी त्यांच्याजवळ या विषयावरती नक्की बोलेन आणि पुन्हा एकदा या संदर्भातला तपशीलवार माहिती ठेवेन. धनंजय मुंडे काल काय विशेष कारण राहिलं कारण एकीकडे माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची चर्चा आणि दुसरीकडे धनंजय मुंडे यांची दिल्लीत अमित शहांची भेट त्यांचं कमबॅक होईल मंत्रिमंडळात असं म्हटलं जातं. धनंजय मुंडेंचा माझा काल संध्याकाळी फोन झाला. अमितभाईंची त्यांनी वेळ 1 महिन्यापासून मागितलेली होती. त्यांचा एक साखर कारखाना आणि अन्य काही काम या संदर्भातला त्यांनी अगोदर वेळ मागितली होती ती नेमकी काल मिळाली. त्याच्यामुळे माणिकरांच्या बाबतीमध्ये कन्व्हिक्शनचा निर्णय परवा आणि काल भेट निवड योगायोग आहे. यापेक्षा त्याच्यामध्ये काय आहे असं मी काय त्या ठिकाणी मानत नाही. आणि मग मला धनंजयनी काय अमितभाईंच्याजवळ त्यांचा विषय होता त्याबाबत तपशीलवार चर्चा त्या ठिकाणी सांगितली. पण या निमित्तानं त्यांच्या भाजपात जाण्याचं सर संजय राऊत म्हणतात लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.